आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी मोठी गुड न्यूज आहे. ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने पुन्हा एकदा पोर्टल सुरू केले असून आजपासून 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले नसल्याने महिलांनी मोर्चे काढले होते. ई-केवायसी करताना काही लाभार्थी महिलांकडून चुकीचे पर्याय निवडले गेल्यामुळे त्यांचे हप्ते थांबले असल्याची माहिती समोर आली होती. अखेर या समस्येची दखल घेत शासनाने ई-केवायसी दुरुस्तीची संधी उपलब्ध करून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने अनेक लाडक्या बहिणींचे पैसे रखडले होते. महिला व बालविकास विभागाने आदेश काढत पोर्टल पुन्हा सुरू केले आहे. त्यामुळे आता पात्र महिलांना 31 मार्च 2026 पर्यंत ई-केवायसीतील चुका दुरुस्त करता येणार आहेत. यापूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत आधार प्रमाणीकरण करून ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र या प्रक्रियेदरम्यान कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी आहे किंवा निवृत्ती वेतन घेत आहे या संदर्भातील पर्याय निवडताना अनेक महिलांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याचे आढळून आले. या पार्श्वभूमीवर शासनाने 20 जानेवारी रोजी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पात्रता अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याचे निर्देश दिले होते. तसेच लाभार्थी व क्षेत्रीय कार्यालयांकडून ई-केवायसीत सुधारणा करण्याची मागणी होत होती. अखेर चुकीचा पर्याय निवडलेल्या महिलांना एकदाचीच सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता कधी जमा होणार याकडे महिलांचे लक्ष लागले आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता 14 जानेवारी दरम्यान वर्ग करण्यात आला होता. ई-केवायसी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर जानेवारीचा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही हेच आश्वासन पुन्हा दिले जात असल्याने लाभार्थी महिलांमध्ये अपेक्षा वाढल्या आहेत. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.